राम राम मंडळी. तर मग तुमचं ह्या चॅनलमध्ये मी आपल्यातर्फे तुमचं स्वागत करतो आणि एका नवीन दिशेकडं आपली पिढी वळवण्याचं काम जे मी करत आहे ते मी ठेका घेतलेला आहे. तर मग आता पूर्ण आपल्याला पार पाडणं आहे. आपल्याला सपोर्ट भेटो की ना भेटो. मित्रांनो, कसं असतं ना की उम्मीद तिथं चहा, तिथं उम्मीद, असं काहीच नसतंय. मग आज उम्मीद जर नसली समजा तर मग काम करायचं नाही का या गोष्टीत. मित्रांनो, मी तुम्हाला पहिले बी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एका दगडापासून एक मूर्ती आणि एका मूर्तीपासून एक अदृश्य शक्ती कशी तयार होते. तर व्हिडिओ जर बघितला नसेल तर जाऊन बघा एकदा. खूप तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये खूप चांगलं काहीतरी. मित्रांनो, मी व्यवसायाच्या बारातचं काहीतरी चांगलं सांगत असतो. सांगायचं जर झालं मित्रांनो तर काहीच ह्या दुनियामध्ये, भारत देशामध्ये राज्य असन, तुमचा एखादा जिल्हा असन, तुमचं गाव असन, शहर असन एखादं, त्या शहरामध्ये तुम्हाला कामयाब होण्यापासून तर थेटपर्यंत जाण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. आणि ती शक्ती बी कोणात नाही आहे की तुम्हाला धरून मागं वडावं म्हणून. मित्रांनो, एका गावामध्ये एक ऊट येतो. एका ऊटाची आणि त्या गावातल्या कुत्र्यांची काहीतरी जुगाड असतंय का. कुत्र्याची आणि ऊटाची. कधी बी ऊट गावात आला की कुत्रे त्याच्यावर भुकतात. मग ते लॉजिकच समजलं नाही की ऊट गावात आला की कुत्रे का भुकतात. मित्रांनो, एखादा कामयाब माणूस जर झाला समजा, एखादा जर कामयाब माणूस झाला त्याच्या मग लय मोठे कुत्रे. समजून गेला असेल मी काय म्हणतो, पण राग येऊ देऊ नका माझ्या बोलण्याचा. खरं आहे, कडू आहे पण खरं आहे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये गंदगी जर झाली, आपल्या सांगायचं उदाहरण म्हणजे तुम्हाला थोडे उदाहरण देऊ राहिलो मी, की आपल्या एका घरावर टाकी असते, पाण्याची टाकी असते सगळ्याच्याच घरावर. हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्या टाकीमध्ये गंदगी झाली तर आपण ते साफ करतो, म्हणजे त्याला धुवून काढतो चांगल्या पद्धतीनं आणि त्याला साफ करतो डबल. मग त्यात पाणी टाकासाठी ती टाकी चांगली होती. मग आपलं शरीर मित्रांनो तसंच असतं. हे शरीर पूर्ण आहे मित्रांनो, ते शरीर बी आपलं तसंच असतंय. हे पूर्ण शरीर जर साफ झालं मित्रांनो, तुमचा चेहरा ग्लो होतो. पण मित्रांनो, हे सोपं आहे का? याच्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावं लागेल मित्रांनो. शरीर जर साफ ठेवायचं असेल मित्रांनो, ते जसं आपण टाकी साफ करतो तसं जर तुम्हाला तुमचं शरीर जर साफ करायचं असेल मित्रांनो, त्यासाठी बी कष्ट आहे. तुमच्या शरीराला एक दिवस आराम भेटला पाहिजे. आता आराम कसा भेटला पाहिजे मित्रांनो? एक दिवस, आता उपवास तर तुम्हाला माहीतच असतं ना, सगळीकडे उपवास धरले जातात. कोणी सोमवार धरते, कोणी गुरुवार, असे देवादेवतांचे उपवास धरतात. तसा एक उपवास धरायचा मित्रांनो. त्या एका दिवसामुळे आपल्याला खूप फायदा होतो. त्यात कष्ट आहे, त्यात उपाशी राहावं लागतं आहे. खूप कष्ट सोसून तो उपास जर धरला तर आपल्या शरीराचे साफ होते. असेच आहे मित्रांनो कामयाबी पण. तुम्हाला ठाम होऊन एक विचार करून लागन, एका विचारात इतकं परफेक्ट होऊन लागन की तुमच्या आई आणि बाबा ज्या गाडीत बसले नाही त्या गाडीत तुम्हाला त्यांना बसवायचं आहे आणि बांध्या गावात चक्कर मारायची. बघा, मी माझ्या स्वतःच्या दमावर काहीतरी करून दाखवलेलं आहे. जे तुम्हाला खाली पायाचं असं ध्येय सुचवतात ना की हो जिंदगीमध्ये काही करू शकत नाही. 6 महिने त्यांना तोंड दाखवू नका. 6 महिने गायब व्हा, कुठंतरी जा, आपल्या घरी राहून चांगले कामं करा, इकडे तिकडे हिंडा. कशामध्ये लोक सपोर्ट, कशामध्ये लोक पुढं चालले, कशामध्ये नाही, कशामध्ये काय करतात, कशामध्ये काय नाही करत, हे सगळं तुम्ही बघा. त्यांच्या तोंडावर काळी पतवायचे काम तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. तुमच्या आई बाबा देखत तुमचा त्यांना अपमान केलेला आहे, तर बदला तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो. बदला 2-4 टाईपचे लोक असतात. दिवसभर मोबाईल बघत बसतात मित्रांनो. मोबाईल बघणं काही वाईट गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. पण ती याच्यापर्यंत राहिली पाहिजे, मर्यादेपर्यंत. आपण कुणीकडं चाललो, काय करतो, काय नाही, हे आपल्याला पण कळणं आणि समोरच्याला बी कळणं की काय चालू आहे काय नाही. तर मित्रांनो, जसा सकाळचा सूर्य उगतो
तसं आपल्याला आपल्या अंगामध्ये ऊर्जा आण लागते. मित्रांनो, सांगायचं जर झालं तर आपला दाणा जो असतो, गव्हाचा असो, हरभऱ्याचा असो, मोहरी जर मित्रांनो एका दाण्याची मोहरी किती मोहरी होत असेल मित्रांनो, विचार करा. एका दाण्याची मोहरी जितकी तुम्ही शेतात टाकता ना, तितकी एका दाण्याची एका झाडाला मोहरी होती. असं काहीतरी जिथं लात मारा तिथं पाणी काढा ना, असं आपल्याला करून दाखवायचं आहे. ज्या गोष्टीमुळं आपण स्वतः कधीच वाकून झुकलो नाही आणि ज्या व्यक्तीनं आपल्याला दुसऱ्यांपुढं आपला अपमान करून आपल्या मान खाली घालण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीसंग कधी राहू नका. तुम्हाला जर वाटत असेल की ह्या व्यक्तीसंग राहून मी माझं जीवन बरबाद करून टाकून राहिलो, मला माझा हा अपमान करून राहिला, मला हा वाईट सवय लावून राहिला, मला काहीतरी असं वाईट वाटायला लागलं, मी याच्या संग राहू नका. त्या पोरासंग राहू नका. तुमचं काही बिघडत नाही आहे. बिघडत कोणाचं नसतंय. तुम्ही वाईट संगत घेऊ नका कोणाची, वाईट संगतीत राहू बी नका. तुमच्या असण्याचं आणि तुमच्या नसण्याचं कोणाला काहीही फरक पडत नाही मित्रांनो. जवळक तुम्ही काहीतरी अचिव्हमेंट करून दाखवत नाही आहे, रक्ताचं पाणी करून दाखवण्याची ही जी जिद्द ज्याच्या अंगात आली ना, आता टपटप घाम गळतो मित्रांनो. असा घाम गळतो, घाम. एक 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 घामाची किंमत आपल्याला घ्यायची आहे दुनियामध्ये. जिथं आपल्याला आपली सोच खतम होती लोकांची, तिथून आपल्याला सुरुवात करायची. सुरुवात कशी करायची मित्रांनो? ध्येय आणि उतावळीबाळी करून काही जमत नसतंय की आता मला यश भेटणं, हे भेटणं, ते भेटणं. मित्रांनो, 1000 वेळा प्रयत्न करा, 2000 वेळा प्रयत्न करा. काय जाणार हे प्रयत्न करायला? एकदा जर का सक्सेस झाले तर जिंदगीची भाकर बसून खासा आणि एसीच्या रूममध्ये बसून. 4 व्हीलर गाडी कधी माझ्या शेजारी पाजाऱ्यानं कोणच बघितली नाही, ती माझ्या मायबापाला मी त्यात बसून एक दिवस पूर्ण गाव शहर हिंडवीन आणि माझ्या शेजारचे पाजारचे लोक त्यांना बघून जळतील. असं मनात ध्येय असू द्या. तर मग मित्रांनो, चला मी बोलतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब जरूर करा.